खाके ही जाना हाँ। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत 10 मिनिटात झटपट पिझ्झा। चला तर मग बघूया साठी काय काय साहित्य लागतं ते। एक कांदा, एक शिमला मिरची आणि एक टोमॅटो यांचे लांब लांब काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। पिझ्झा बेस इथे मी रेडीमेड घेतलेला आहे। 2 चीज क्यूब आणि बटर, चवीनुसार तिखट, मीठ आणि तेल। प्रथम एका पॅन मध्ये एक पळी तेल टाकून त्यात चिरलेला कांदा, चिरलेली शिमला मिरची आणि चिरलेला टोमॅटो टाकून परतून घ्यायचे आहे। त्यात अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून 2 ते 3 मिनिटं वाफवून घेणे। आपल्याला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची जास्त शिजवायची नाही आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्त त्यांना वाफवू नये। हे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे। पिझ्झा बेसला 1 चमचा बटर लावून त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घेणे। तर त्यावर टोमॅटो सॉसचा लेयर घेतलेला आहे। टोमॅटो सॉस व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे आपण इथे। त्यानंतर आपण ज्या भाज्या वाफवलेल्या आहेत त्यांचा लेयर या पिझ्झा बेसवर घेणे। सुंदर पद्धतीने आपण येथे भाज्यांचे डेकोरेशन केलेले आहे, त्यामुळे होणारा पिझ्झाही सुंदर दिसतो। त्यानंतर आपण एक चीज क्यूब घेऊन किसणीच्या साहाय्याने किस करून अतिशय सुंदर चीजचे डेकोरेशन पिझ्झा बेसवर केलेले आहे। पिझ्झा आपण अतिशय सुंदरपणे डेकोरेट केलेला आहे। वर एक पॅन ठेवून त्याला थोडेसे बटर लावून आपण तयार केलेला पिझ्झा बेस त्यावर ठेवणे। 5 ते 7 मिनिट पिझ्झा बेस मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचा आहे। 5 मिनिट नंतर पिझ्झा चेक करणे। तो जर खालच्या बाजूने ब्राऊन झाला असेल आणि सुरीने लगेच कट होत असेल तर आपला पिझ्झा तयार झाला आहे असे समजणे। पाहू शकता की अतिशय सुंदर असा पिझ्झा तयार झालेला आहे, तोही अगदी झटपट। तयार झालेला गरमागरम पिझ्झाचा टोमॅटो सॉस सोबत आस्वाद घ्या। ही पिझ्झा रेसिपी नक्कीच आवडली असेल, तुम्ही करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून कळवा।